सोन्याची ऑनलाईन खरेदी करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्याकडून गुंतवणूकदारांना डिजिटल सोने खरेदी करण्याबाबत सावध करण्याचा इशारा दिला आहे. यामागे नेमकं कारण काय हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात. मी सुयोग देशमुख, आपण पाहत आहात किस्सेदार. सोन्याचा भाव गगनाला भिडल्याने कमीत कमी पैशात मिळणाऱ्या डिजिटल सोन्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे. पण ही गुंतवणूक जर नोंदणीकृत मध्यस्थामार्फत केली नाही तर मात्र ही जोखमीची ठरू शकते. हा डिजिटल सोन्याचा व्यवहार सरकार आणि सेबीच्या नियमांच्या अधीन नाही. त्यामुळे जर या कंपन्यांच्या काही अनियमितता आढळली व्यवहारात तर मात्र जो काही गुंतवणूकदार आहेत त्यांना या बाबतीत काही संरक्षण मिळणार नाही. त्यामुळे सेबीने पूर्णपणे नियमांच्या अधीन असलेल्या आणि सरकारच्या नियंत्रणात असलेल्या कंपन्यांकडूनच खरेदी करण्याचा इशारा दिलेला आहे. कॅरेटलेन, सेफ गोल्ड, तनिष्क आणि MMTCPAMP सारख्या कंपन्या, सोबतच फोनपे, गुगल पे आणि पेटीएम सारखे ॲप देखील या डिजिटल सोने खरेदीसाठी प्रोत्साहन देत आहेत. सरकारचे नियंत्रण नसतानाही अशा प्रकारच्या गुंतवणुकीत करोडोचा व्यवहार होत असल्याकारणाने गुंतवणूकदार मात्र चिंतेत पडले आहेत. त्यामुळे या खरेदीवर पूर्णपणे एक नियंत्रक संस्था उभारावी किंवा बसवण्यात यावी अशी मागणी गुंतवणूकदाराकडून केली जात आहे. अशा प्रकारची डिजिटल गुंतवणूक कुठे करावी याबद्दलची माहिती देखील आपल्याला सेबीने दिली आहे. या खरेदीसाठी गुंतवणूकदारांनी सेबीच्या नियंत्रणात असलेले साधन म्हणजेच गोल्ड ETF किंवा इलेक्ट्रॉनिक्स गोल्ड रिसिप्ट आणि एक्सचेंज ट्रेडेड कम्युनिटी डेरिव्हेटिव्ज यांचा वापर करावा. ही साधने मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजवर व्यापार करतात. सेबीच्या नियंत्रणात हा व्यापार केला जातो. त्यामुळे या व्यवहाराला सरकारचे देखील संरक्षण मिळते. आम्ही दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंट म्हणून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.